हाय हॅलो, सुनीताच ब्लॉगमध्ये सुनीता तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व भरभराटीचा जाओ। चला तर मग आज मी डब्यामध्ये देण्यासाठी 5 मिनिटातच तयार होईल अशी फ्लावरची सुकी भाजी करणार आहे। हे बघू शकता तुम्ही, मी फ्लावर कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे। इकडे मी कापलेली मिरची, टोमॅटो, लसूण कापलेला आणि थोडीशी कोथिंबीर कापलेली ही सर्व तयारी करून घेतलेली आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, तेल तापेपर्यंत मी फ्लावर थोडासा धुवून घेणार आहे। म्हणजे मी तो भिजून ठेवलेला आहे, पण तो थोडासा धुवून घेते। फ्लावर करण्याच्या आधी कधीही मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावा, म्हणजे त्याच्यावरील जंतू वगैरे मरून जातात आणि त्याच्यात काही आळ्या वगैरे असल्या तर त्या पण मरून जातात। आता मी कढईत तेल तापलेले असताना त्यामध्ये जिरे व मोहरी टाकून घेतलेले आहेत। तेल चांगले तापलेले आहे, त्याच्यामुळे जिरे मोहरी छान तळल्या जात आहेत। आता मी जिरे मोहरी तळल्यानंतर त्यामध्ये कापलेला लसूण टाकून घेत आहे। लसूण जरा मी जास्तच वापरते, कारण की कापलेल्या लसूणामध्ये जेव्हा भाजी करायची असती तेव्हा तो जास्त असला तर छान टेस्ट येते, कारण की तो जास्त बारीक होत नाही। लसूण ठेचून घेतला तर अजूनच टेस्ट येते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, लसूण आणि हिरवी मिरची छान तळून घ्यायची आहे। ती तळून झाल्यानंतर त्यामध्येच मी लगेच टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे। छान तळून झालेली आहे। आता मी त्यामध्येच टोमॅटो टाकून घेणार आहे, म्हणजे टोमॅटोसुद्धा छान तळल्या जातं व लगेच त्याचं पाणी होतं। बघा तुम्ही, टोमॅटो, हिरवी मिरची कापलेली आणि लसूण, खूप लसूण घातलेला आहे। खूप छान तेलात परतताना दिसत आहे, एकदमच मस्त दिसत आहे। आता मी 2 मिनटे ते असंच परतून घेणार आहे। 1-2 वेळेस हलवून घेणार आहे। छान कलर आलेला आहे। आता मी त्यामध्ये थोडीशी अर्धी कोथिंबीर घातलेली आहे नेहमीप्रमाणेच, आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे। हळद घातल्यानंतर परत एकदा हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी मिठाच्या पाण्यात ठेवलेला फ्लावर टाकून घेणार आहे। आता मी बघा किती छान कलर आलेला आहे। आता मी फ्लावर टाकून घेत आहे। फ्लावरसुद्धा खूप पांढरा झालेला आहे, कारण की मी तो अर्धा तास झाला तसा मिठाच्या पाण्यात एकदम स्वच्छ धुण्यासाठी टाकून ठेवलेला होता। मिठाचं पाणी मी एकदा ते काढून फेकलेलं आहे आणि परत दुसऱ्या पाण्यात फ्लावर घेतलेला आहे। फ्लावर ज्यावेळेस शेतकरी करतो त्यावेळेस खूप सारे कीटकनाशक मारावं लागतात, औषधं फवारावं लागतात, कारण की त्याच्यामध्ये लगेच आळी होती किंवा फ्लावरला काळा रंग पडतो। त्याच्यामुळे फ्लावर करताना कधीही तो 10-20 मिनटं तरी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान हलवून घेतलेले आहे। आता मी त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मीठ ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सोयीनुसार टाकून घ्यावे। हे बघा, आता मी मीठ टाकून घेतलेले आहे। आता ते छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, भाजीला कलर किती छान आलेला आहे। मी आता एकदम गॅस थोडासा मोठा करून छान ते परतून घेणार आहे आणि त्याच्यावर मी 2 मिनटं 5 मिनटं झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे वाफेतच तो होतो। त्याच्यात एकही थेंब मी पाणी टाकणार नाही किंवा पाण्याची गरजही पडणार नाही। तुम्ही बघू शकता, फ्लावर एकदम छान होणार आहे, मऊ आणि लुसलुशीत आपल्याला पाहिजे तसाच। तुम्हाला जेव्हाही करायचं असेल तेव्हा तुम्ही असा पटकन 5 मिनटात बनवायचा। हे बघा तुम्ही, माझा फ्लावर किती छान झालेला आहे। मी पाण्याचा एकही थेंबाचा वापर केलेला नाही आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। आता मी फ्लावर एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवत आहे। तसं तर मला मिस्टरांचा टिफिन भरायचा आहे, पण मी तुम्हाला टिफिन न भरता एका प्लेटमध्ये घेऊन दाखवत आहे। बघू शकता तुम्ही, प्लेटमध्ये फ्लावर किती छान दिसत आहे, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्याला। आता मी तो लगेच खावंसा असं वाटत आहे। आता असा जर चपातीवर घेतला तर किती छान खावंसं वाटेल की नाही, भूक लागेल की नाही लगेच। ओके, बाय।